नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमधील आपला जो ऑप्शनलचा कोर्स आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन ह्या विषयाच्या अंतर्गत आपण आज तिसरं जे आपलं प्रकरण आहे चॅप्टर ते म्हणजे सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया ह्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वसाधारण आपल्याला भारतीय नागरी सेवांचं वर्गीकरण, भारतीय नागरी सेवांच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्याचबरोबर त्यांच्या निवडीच्या पद्धती, त्यामध्ये लोकसेवा आयोग, मग केंद्राच्या आणि घटक राज्यांचे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रशासकीय सुधारणा या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. सुरुवातीला आपण भारतीय सनदी सेवा किंवा नागरी सेवा यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया आणि त्यानंतर आपण या सनदी सेवांविषयी, नागरी सेवांविषयी घटनात्मक तरतुदी असेल, त्यांचं वर्गीकरण असेल, त्यांच्या निवडीच्या पद्धती असतील, त्यांची गुणवैशिष्ट्ये असतील, त्यांचे कार्य, अधिकार आणि प्रशासकीय सुधारणा या सर्वांच्या संदर्भात आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेऊया. खरं तर कार्यक्षम असं एक प्रशासकीय यंत्रणेची राज्यसंस्थेला नेहमीच गरज असते. कारण आधुनिक काळात राज्याच्या प्रशासनात सनदी सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण 20व्या शतकात राज्यसंस्थेच्या कार्यक्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. कारण का तर कल्याणकारी राज्यसंस्थेची जी संकल्पना आहेत ती मान्यता प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते, ती लोकमान्य झालेली दिसते. आणि म्हणून ह्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमुळेच सामान्य लोकांमधील राजकीय जागृतीचं वाढतं प्रमाण ही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून लोकशाही व्यवस्थेच्या स्वीकारामुळे तर जनसामान्यांचा राजकारणातला सहभाग अत्यंत वाढला आणि म्हणून जनता ही राजकारणाचा केंद्रबिंदू आपल्याला बनलेली दिसते. जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या व अपेक्षांना राज्यकारभारात प्राधान्य दिलं जातं. त्याचबरोबर राज्याच्या कार्याची व्याप्ती देखील आपल्याला वाढत गेलेली दिसून येते. आणि म्हणून आधुनिक राज्याला अनेक प्रकारची जी विविध कार्ये आहेत ती पार पाडावी लागतात. कायदा आणि सुव्यवस्था यांच्या रक्षणाच्या नेहमीच्या कार्याशिवाय जी विविध कल्याणकारी स्वरूपाची कार्य आहेत, आर्थिक विकासाची कार्य आहेत, जनहिताची कार्य आहेत, यासारख्या कार्यांची जबाबदारी आता राज्यसंस्थेला आपल्या स्वतःच्या अंगावर घ्यावी लागते. आणि ती पार पाडण्यासाठी एक कार्यक्षम अशा प्रशासकीय यंत्रणेची ही नेहमीच राज्यसंस्थेला, शासन संस्थेला गरज आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर राज्यसंस्थेच्या कार्याचं यशापेक्षच मुळात ह्या प्रशासकीय यंत्रणेवर आपल्याला असल्याचं दिसून येतं. कारण राज्याच्या कार्यक्षेत्रात झालेल्या प्रचंड वाढीमुळं त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेवर कधी नव्हे इतका ताण पडू लागलेला दिसून येतो. भारताचं जर उदाहरण घेतलं तर स्वतंत्रोत्तर भारतामध्ये अनेक कल्याणकारी योजना, कार्यक्रम, धोरणं समाजवादी विकासाच्या दृष्टिकोनातून ही सुरू झालेली दिसून येतात. आणि त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर जसं भारताचं म्हणतो तसं इतरत्र पण देखील जगातल्या विविध राष्ट्रांवर. आणि जेव्हा राज्याच्या कार्यक्षेत्रात अशी कल्याणकारी भूमिकेमुळे जेव्हा वाढ होते तेव्हा प्रशासकीय यंत्रणेवर जो ताण पडतो त्यामुळे आधुनिक राज्याला आपल्या नागरिकांना विविध प्रकारच्या ज्या सेवा पुरवाव्या लागतात. आणि म्हणून आधुनिक राज्याचं वर्णन अलीकडे सेवा पुरवणारं राज्य, सर्व्हिस स्टेट असं देखील कधीकधी त्याचा उल्लेख केला जातो. राज्यसंस्थेचा उल्लेख ही सेवा पुरवणारी राज्यसंस्था आहे, सर्व्हिस स्टेट म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. आणि म्हणून राज्यातील नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी राज्य विकासाच्या विविध योजना तयार करत असतं. अनेक कल्याणकारी कार्यक्रमांची आखणी देखील करत असतं. राज्याची धोरणं, योजना, प्रकल्प आणि कार्यक्रम यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुळात ही प्रशासकीय यंत्रणेवर येऊन पडते. आणि म्हणून आधुनिक राज्याची प्रशासकीय यंत्रणा ही अत्यंत कार्यक्षम असावी लागेल. आणि ती तशी असेल तरच ही जबाबदारी ती पार पाडू शकेल ना.
जर ही यंत्रणा पुरेशी सक्षम नसेल तर राज्याची ध्येय धोरणं कितीही चांगली असली तरी ती प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. साहजिकच राज्यातील जनतेला त्याचा कसलाच फायदा, त्याचा लाभ मिळू शकणार नाही आणि म्हणून राज्याची प्रशासकीय यंत्रणा ही किती कार्यक्षम आहेत किंवा तिची गुणवत्ता किती उच्च प्रतीची आहेत यावरच त्या राज्यसंस्थेची, त्या राज्याची ध्येय धोरणं, योजना, कार्यक्रम यांचं यशापयश अवलंबून असतं. म्हणजे पर्यायानं त्या शासनाचं, त्या राज्यसंस्थेचं यशापयश हे त्या राज्यसंस्थेची प्रशासकीय यंत्रणा कशी आहेत याच्यावरून आपल्याला मोजता येतं. आणि म्हणून नोकरशाही हा राज्यसंस्थेचे एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आपण त्याच्यामध्ये मानतो. त्याचबरोबर मग ह्या सनदी सेवकांबरोबर किंवा नागरी सेवेमध्ये सनदी सेवा आणि सार्वजनिक सेवा असा देखील फरक करता येतो. कारण आधुनिक काळात प्रशासनाला प्राप्त झालेले जे महत्त्व आहेत त्यामुळे सनदी सेवेचं, ह्या नागरी सेवेचं महत्त्व आपल्याला वाढलेलं दिसून येतं. राज्याच्या प्रशासनाचं कार्य पार पाडणाऱ्या व्यवस्थेला सर्वसाधारण आपण सनदी सेवा किंवा नागरी सेवा, सिव्हिल सर्व्हिस किंवा सर्व्हिसेस असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. काही वेळा या व्यवस्थेसाठी सार्वजनिक सेवा असा देखील शब्दप्रयोग वापरला जातो. आता सामान्यतः सनदी सेवा किंवा सार्वजनिक सेवा या संज्ञा समान अर्थानं किंवा एकाच अर्थानं उपयोगात आणल्या जातात. परंतु काटेकोरपणे जर पाहायचं झालं तर त्या दोघांमध्ये थोडाफार फरक आपल्याला असल्याचं दिसून येतो. सार्वजनिक सेवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये पब्लिक सर्व्हिसेस असं म्हणतो आणि सनदी सेवेला सिव्हिल सर्व्हिस असं म्हणतो. आता या संज्ञा म्हणजे सार्वजनिक सेवा या संज्ञेपेक्षा म्हणजे पब्लिक सर्व्हिस या संज्ञेपेक्षा सनदी सेवा ही कमी व्यापक आहेत. सार्वजनिक सेवा ही सनदी सेवेपेक्षा जास्त व्यापक आपल्याला असल्याचे दिसून येते. कारण सनदी सेवेत राज्याच्या प्रत्यक्ष सेवेत असणाऱ्या सेवकांचा किंवा कर्मचाऱ्यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो. एका बरेच विद्यार्थी की सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं असं स्वप्न बाळगतात नाही का. ती सिव्हिल सर्व्हिस ज्याला राज्याच्या प्रत्यक्ष सेवेत असणारे काम करणारे जे सेवक असतात किंवा कर्मचारी असतात त्यांचा या सिव्हिल सर्व्हिस म्हणजे सनदी सेवेत किंवा नागरी सेवेत समावेश होतो. आणि सार्वजनिक सेवेत मात्र राज्याच्या प्रत्यक्ष सेवेत असणाऱ्या सेवकांबरोबर कर्मचाऱ्यांबरोबरच स्थानिक शासन, लोकनिगम, न्यायव्यवस्था यासारख्या विविध प्रकारच्या ज्या सार्वजनिक संस्था आहेत त्या सार्वजनिक संस्थांमधील सेवकांचा देखील त्यामध्ये अंतर्भाव होतो. कशामध्ये? पब्लिक सर्व्हिसमध्ये, सार्वजनिक सेवांमध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की सर्व सनदी सेवक हे सार्वजनिक सेवक असतात, परंतु सर्व सार्वजनिक सेवक हे सनदी सेवक असतातच असं नाही. ही गोष्ट त्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. हा फरक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला संबंध प्रकरणभर आपल्याला या सनदी सेवेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आपल्याला असं देता येईल बघा की न्यायाधीश किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे कर्मचारी असतात हे सार्वजनिक सेवक आहेत, परंतु ते सनदी सेवक नाही. म्हणजे ते पब्लिक सर्व्हिस सर्वंट आहेत पण ते सिव्हिल सर्वंट नाही. ही गोष्ट लक्षात घेणं म्हणजे या प्रकरणात आपल्याला प्रामुख्यानं जो अभ्यास करायचा तो सनदी सेवेच्या संदर्भात म्हणजे सिव्हिल सर्व्हिसच्या संदर्भात आपल्याला त्याची चर्चा करायची, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग या सनदी सेवकांची किंवा नागरी सेवकांची उपयुक्तता काय, त्यांचं महत्त्व काय आहेत आधुनिक काळात राज्यसंस्थेमध्ये? तर जसं आपण आता वर म्हटल्याप्रमाणे की आधुनिक काळामध्ये राज्यातील जनतेचे शासन संस्थेविषयीच्या असलेल्या अपेक्षा ज्या आहेत शासनाकडून त्या प्रचंड प्रमाणात आपल्याला वाढलेल्या दिसतात. आणि लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे राजकीय सहभागाचं वाढतं प्रमाण असेल, सर्वसामान्य लोकांना आपल्या अधिकारांची झालेली जाणीव असेल, अशा विविध कारणांमुळं शासन संस्थेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा आपल्याला बदललेला दिसतो. आपले विविध प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारनं स्वीकारली पाहिजेत असं लोकांना वाटू लागलेलं आहे. आणि म्हणून राज्यानं आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या कमी केल्या पाहिजेत आणि आर्थिक उदारीकरणाचं,
खाजगीकरणाचे धोरण स्वीकारले पाहिजेत असं कितीही आपण उच्चारत असलो किंवा सांगण्याचा प्रयत्न करत असलो तरी समाजातील एक विशिष्ट असा वर्ग असा असतो की त्या वर्गाकडून वेगवेगळ्या स्वरूपाची मागणी ही केली जाते. पण तरी तोपर्यंत शासन संस्थेकडे पाहण्याचा लोकांचा हा दृष्टिकोन बदलत नाही. तोपर्यंत सरकार आणि विशेषतः लोकशाही शासन पद्धतीतील आणि त्यातही विकसनशील देशांमधील सरकार आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. आपण कितीही गोष्टी केल्या की खाजगीकरण आलं पाहिजे, उदारीकरण आलं पाहिजे, पण एक वर्ग असा असतोच की ज्याची शासनाकडनं विविध स्वरूपाच्या अपेक्षा असतात. आणि म्हणून लोकशाही सरकारमध्ये किंवा विकसनशील देशांमधील सरकारमध्ये सरकार आपल्या ह्या कल्याणकारी जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. म्हणजे जसं आज आपण म्हणतो की आपण एका बाजूला कितीही खाजगीकरण, उदारीकरण, कृषी विधेयकं, धोरणं आणली तरीही जेव्हा शेतकऱ्यांवर संकट येतं, दुष्काळ असेल किंवा ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, अशा वेळेस आपण शासनाकडनं शेतकरी हे मदतीची अपेक्षा ठेवतात किंवा कुठलाही वर्ग असेल ज्या वर्गावर अशा प्रकारचं नैसर्गिक किंवा मानवनिर्मित एखादं संकट येतं तेव्हा त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही शासनाची असते. म्हणून शासन यातून लोकशाही शासन असेल, विकसनशील देशातील शासन असेल, या सामाजिक कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून ती पूर्णतः मुक्त होऊ शकत नाही. ही गोष्ट त्यात महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर समाजातील जे दुर्बल घटक असतात त्या दुर्बल घटकांना पुरेसं संरक्षण देणं, त्यांच्या कल्याणाच्या विविध योजना आखून त्यांची अंमलबजावणी करणं आणि पर्यायानं सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणं, समाजातील सर्वांच्या मूलभूत गरजांची पूर्तता केली जाईल याकडे लक्ष देणं इत्यादी स्वरूपाची कार्य ही यशस्वीरित्या पार पाडण्यावर लक्ष केंद्रित करणं हे सरकारला, शासनाला, पर्यायानं राज्याला हे त्यामध्ये भाग असतं, ते गरजेचं असतं. आणि ही सर्व कार्य सनदी सेवकांच्या सहाय्यानंच पार पाडली जातात, करता येतात. याचा अर्थ आधुनिक काळामध्ये शासन संस्थेच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे सनदी सेवकांचं महत्त्व जे आहे, त्यांची उपयुक्तता जी आहे ती आपल्याला वाढलेली दिसून येते किंवा वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. ही गोष्ट आपल्याला त्यामध्ये लागते. म्हणून या अर्थानं या सिव्हिल सर्व्हिसचं महत्त्व, त्याची उपयुक्तता आपल्याला सांगता येते. दुसरी गोष्ट, मग सनदी सेवा म्हणायचं कोणाला, सनदी सेवक म्हणायचं कोणाला की मग या सेवेचा अर्थ काय, तर शासन संस्थेच्या सेवेत असलेल्या कायमस्वरूपी व वेतनधारी कर्मचारी वर्ग म्हणजे सनदी सेवा, अशी सर्वसाधारण आपल्याला त्याची एक व्याख्या करता येईल. परंतु डॉक्टर फायनर या प्रशासकीय तज्ज्ञांनी सनदी सेवेची एक अत्यंत सुंदर अशी एक छान अशी एक व्याख्या, अभ्यासपूर्ण एक व्याख्या त्यांनी तयार केलेली आहे. डॉक्टर फायनर असं म्हणतात की कायमस्वरूपी वेतनधारी व कुशल अशा अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक वर्गा म्हणजे सनदी सेवा, अशी ते एक व्याख्या करतात. द सिव्हिल सर्व्हिस इज अ प्रोफेशनल बॉडी ऑफ ऑफिशियल परमानंट पेड अँड स्किल्ड, अशी ही व्याख्या डॉक्टर फायनर यांनी आपल्याला केलेली दिसून येते. मग या सनदी सेवेची वैशिष्ट्ये काय आहेत तर त्याची देखील चर्चा करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. आपण थोडक्यात त्यांचे सनदी सेवेची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांची चर्चा करूया. आता सनदी सेवक जे असतात ही कायमस्वरूपीची सेवा असते. कायमस्वरूपीचे सेवक सनदी सेवक म्हणून असतात. म्हणजे राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर जसं मंत्रिमंडळ बदलतं तसं राजकीय परिस्थितीत बदल झाल्यामुळे सनदी सेवक हे बदलत नसतात, ते कायमस्वरूपी असतात. सनदी सेवक हे राज्याचे किंवा शासन संस्थेच्या सेवेतील ते कायमस्वरूपी सेवक वर्ग त्यामध्ये आपल्याला असल्यास सांगतात. याचा अर्थ असा की सनदी सेवकांना त्यांच्या सेवेची शाश्वती देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. सनदी सेवकांचा प्रशासकीय सेवेत एकदा प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या निवृत्तीच्या वयापर्यंत तो सेवेत कायम राहतो. त्याने त्याच्या सेवा काळात काही गंभीर स्वरूपाचा जर गुन्हा केला किंवा आक्षेपार्ह वर्तन केलं तरच त्याला सेवेतून काढून टाकता येतं.
तथापि एखाद्या सेवकाविरुद्ध अशा प्रकारची कृती करताना त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांची संपूर्ण चौकशी केली जाते. त्या सेवकाला त्याची आपली स्वतःची बाजू मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं आणि जर त्या चौकशीत त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले तरच त्याला सेवेतून बडतर्फ केलं जातं. अन्यथा तो त्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत त्याच्या सेवेमध्ये तो कायम आपल्याला असल्याचं दिसून येतं. म्हणून सरकार कोणतंही येऊ, कोणत्याही पक्षाचे येऊ, राजकीय परिस्थितीत बदल झाला तरी सनदी सेवकांनी त्यांची जी जबाबदारी असते, त्यांचे जे कर्तव्य असतात ते निष्ठेने पार पाडणं ही त्यांची जबाबदारी असते. म्हणून त्यांना कायमस्वरूपीची हमी, नोकरीची हमी, शाश्वती त्यांना सनदी सेवेमध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या सनदी सेवकांच्या गुणवत्तेच्या आधारे त्यांची निवड केली जाते. डॉक्टर फायनर यांनी असं म्हटलेलं आहे की सनदी सेवकांना कुशल अधिकाऱ्यांचा वर्ग ते म्हणतात, कारण सनदी सेवक हे आपल्या कार्याशी पूर्ण परिचित असतात. म्हणजे फायनर यांच्या व्याख्येतनं कुशल हा जो शब्द आहे, कुशल अधिकारी वर्ग, त्याच्यातनंच लक्षात येतं की त्यांना त्यांच्या कार्याची पूर्ण जाणीव असते. ते गुणवत्तेच्या आधारावर त्यांची निवड झालेली असते. ते आपल्या कार्यात तरबेज असतात. याचं प्रमुख कारण असं की त्यांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. सनदी सेवकांच्या निवडीसाठी स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलेलं असतं. अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या उमेदवारांनाच सनदी सेवेमध्ये भरती केलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय सनदी सेवकांना प्रशासनाच्या कार्यात दीर्घकाळ अनुभव मिळत जातो आणि त्यामुळे प्रशासकीय कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असलेलं जे कौशल्य असतं ते कौशल्य त्यांच्या अंगी स्वाभाविकपणे निर्माण होत असतं. जसं आणि मग त्यांच्या निवडीसाठी केंद्रामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा त्या अनुषंगानं राज्यसेवेच्या अंतर्गत वेगवेगळ्या सरळ सेवेंच्या भरत्या असतील, तिथेही गुणवत्तेच्या आधारावर त्यांची निवड आपल्याला होताना दिसून येते. त्याचबरोबर प्रशासनाची जबाबदारी आणि ही नेहमी सनदी सेवकांवरच आपल्याला असलेली दिसून येते. राज्याच्या संपूर्ण प्रशासनाची ही संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं सनदी सेवकांवरच येऊन पडलेली असते. म्हणजे कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळ यांच्याकडून शासनाची धोरणं निश्चित करण्याचं किंवा ती ठरवून देण्याचं कार्य केलं जातं. परंतु ह्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य राज्यातील जनतेला प्रत्यक्ष त्याचा लाभ मिळवून देण्याचं कार्य हे सनदी सेवकांनाच पार पाडावं लागतं. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा प्रत्यक्ष संबंध सनदी सेवकांशीच येत असतो आणि त्यामुळे नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा व अपेक्षा यांची पूर्तता सनदी सेवकांच्या माध्यमातूनच केली जाऊ शकते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी ही सनदी सेवकांवर आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर सनदी सेवेचा वाढता विस्तार ही आपल्याला लक्षात घेणं कारण सातत्यानं होत असलेला विस्तार हे सनदी सेवेचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल. जगातील सर्वच देशात सनदी सेवकांच्या संख्येत फार मोठी वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. भारतातही स्वातंत्र्योत्तर काळात सनदी सेवकांची संख्या झपाट्याने वाढत गेलेली आहेत. कारण आधुनिक काळात राज्यसंस्थेने समाज जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये नव्यानं पदार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रशासकीय कार्याची व्याप्ती अतिशय मोठी आपल्याला वाढलेली दिसते. ही कार्यची पार पाडण्यासाठी राज्यसंस्थेला जास्त मनुष्यबळाची गरज असते आणि स्वाभाविकच त्यातून सनदी सेवकांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत जाते. जसं उदाहरणार्थ भारताचा जर विचार केला तर भारतात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1948मध्ये सुमारे 14 लाख इतकी आपल्याला असलेली दिसून येते. 1991मध्ये ही संख्या 41 लाखांच्या वर जाऊन पोहोचलेली दिसते आणि आजच्या परिस्थितीत तर ही संख्या 50 लाखापेक्षाही आपल्याला अधिक कर्मचाऱ्यांची संख्या दिसून येते. तसंच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. यावरून स्वातंत्र्योत्तर काळात सनदी सेवेचा कसा विस्तार झाला याची कल्पना आपल्याला त्याच्यातून येते. कारण राज्याच्या विविध ज्या जबाबदाऱ्या आहेत, कारण राज्यसंस्था कल्याणकारी भूमिकेतून व्यक्ती जीवनाच्या, समाज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा नव्यानं पदार्पण करते तेव्हा राज्यसंस्थेला
आपली उद्दिष्ट, ध्येय, धोरणं यांची पूर्तता करण्यासाठी अशा प्रकारच्या सनदी सेवकांच्या गरज असते, मनुष्यबळाची गरज असते आणि त्यातून सनदी सेवा ही विस्तारत गेलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर नवनव्या जबाबदाऱ्या सनदी सेवकांना स्वीकाराव्या लागतात. कारण आधुनिक काळात सनदी सेवेचा जो विस्तार झालेला आहे, पण त्याचबरोबर तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. अनेक प्रकारच्या नवनव्या जबाबदाऱ्या स्वीकारताना आपल्याला सनदी सेवक दिसून येतात. किंबहुना सनदी सेवेनं नव्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार केला असल्यामुळेच सनदी सेवकांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. शासन संस्थेविषयीच्या आणि विशेषतः तिच्या कार्याविषयीच्या बदलत्या संकल्पना या सनदी सेवेच्या जबाबदाऱ्यांमध्ये झालेल्या वाढीचं सर्वात महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येतं. लोकशाही शासन पद्धतीच्या स्वीकारामुळे या बदलाला जास्तच अधिक चालना आपल्याला मिळालेली दिसून येते. लोकशाही व्यवस्थेत राज्यकर्त्यांना जनमताची दखल घ्यावी लागते आणि त्यामुळे प्रशासन असेल हे लोकाभिमुख बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न त्यांना करावा लागतो. तसंच लोकप्रशासन जनतेला उत्तरदायी असलं पाहिजे अशी ही अपेक्षा लोकशाही व्यवस्थांमध्ये विविध घटकांकडून बाळगली जाते आणि त्यामुळे सनदी सेवकांना आपल्या कार्यपद्धतीतील बदल घडवून आणणं हे भाग पडत असतं. अर्थात केवळ कार्यपद्धती बदलणं त्यांच्यासाठी पुरेसं ठरत नाही, तर नागरिकांच्या समाधानासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका देखील या वठवाव्या लागतात, त्या पार पाडाव्या लागतात आणि म्हणून लोकप्रशासन आणि नागरिक यांच्यातील निकटचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजेत या मागणीचा दबाव आता आपल्याला अलीकडे वाढत चाललेला दिसून येतो आणि मग त्याच्यातून सुशासनाची संकल्पना असेल, चांगलं शासन किंवा शासन आपल्या दारी, जनसंपर्क अधिकारी अशा वेगवेगळ्या गोष्टी नवनव्याने आपल्याला वाढताना दिसून येतात आणि त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या जवळ पोहोचण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सनदी सेवकांना सातत्यानं प्रयत्न त्यामध्ये करावे लागतात. म्हणजेच याचा अर्थ सनदी सेवकांच्या जबाबदाऱ्या ह्या आपल्याला वाढताना दिसून येतात. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, सनदी सेवकांच्या संदर्भात त्या वैशिष्ट्यांचे जर विचार करायचा ठरला तर खूप विविध वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील, त्यातील वेगळे पण आपल्याला सांगता येतील आणि त्यातून आपल्याला सनदी सेवेची प्रशासनामध्ये, लोकप्रशासनामध्ये त्याचं महत्त्व देखील आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये आपण सनदी सेवेंच्या संदर्भामध्ये घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत आणि मग प्रत्यक्षात भारतीय सनदी सेवेंचं वर्गीकरण कसं आहे याची आपण माहिती त्यामध्ये घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.